जय शिवराय मित्रांनो. आज मी निघालो आहे एक खास भक्तिमय आणि ऐतिहासिक प्रवासाला. ते म्हणजे 11 मारुती दर्शन यात्रा. याची प्लॅनिंग मी 2 दिवसाची म्हणून केलेली आहे. पण तिथे जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट कोणते आहे, कोणती बस पकडावी, कोणती ट्रेन पकडावी याचा अनुभव मला प्रत्यक्ष प्रवासात घ्यायचा आहे. तर सुरुवात झाली दादर टर्मिनलवरून. रात्री 9:30ची तिरुवल्ले चालुक्य एक्सप्रेस पकडली आणि वरची सीट मिळाली. गर्दी होतीच, पण रात्रीचा प्रवास असल्याने थोडी झोप घेता आली. सकाळी 4:45 वाजता मी कराड रेल्वे स्टेशनला उतरलो. स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला डेपोला जाण्यासाठी सहजरित्या रिक्षा पण आहेत, पण मी बसचा आधार घेणार आहे. 5:20ची बस पकडली आणि कराड बस डेपोला पोचलो. डेपोमध्ये पोचताच सुंदर असं राम मंदिरचं आराखडा पाहायला मिळाला. ते पाहून डेपो मास्तरकडे चौकशी केली आणि शहापूरच्या मारुतीकडे जाण्यासाठी डेपोच्या बाहेर तुम्हाला कोरेगाव किंवा महसूल अशा बस 6 वाजता लागतात. त्यामधील एक बस आपल्याला पकडायची आहे. 20 मिनिटात तुम्ही शहापूरमध्ये पोहोचता. शहापूरमध्ये उतरल्यावर गुगल मॅपच्या मदतीने मंदिराकडे निघालो. सूर्यदेवाचे दर्शन घेत शहापूरमधील ग्रामदैवत, ज्योतिर्लिंग, हनुमंत मंदिर असे मला पाहायला मिळाले आणि त्याच मंदिराच्या मागे माझ्या यात्रेमधील पहिला मारुती श्री समर्थ रामदासांनी 1644 मध्ये स्थापन केलेला प्रताप मारुती. ही मूर्ती कशापासून बनली आहे हे अजून कोणालाही माहीत नाही, पण येथील लोक याला शहापूरचा चुन्याचा मारुती असेही म्हणतात. खूप प्राचीन, ऊर्जा देणारे आणि शांत वातावरणात असलेले हे ठिकाण आहे. मंदिरात जाऊन मी फ्रेश झालो आणि बसलेल्या हनुमंतरायाचे नामस्मरण केले. तोपर्यंत तुम्हीही या पवित्र दर्शनाचा अनुभव घ्या. शहापूरच्या पहिल्या मारुतीचे दर्शन घेऊन आता मी पुढच्या मारुतीकडे, म्हसूर मारुतीकडे निघतोय. तोपर्यंत चॅनेलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय शिवराय.